बंगलोर आणि पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक नवी मुंबई शहरात प्रवेश करू नये म्हणून सिडकोकडून बेलापूर सेक्टर 15, सेक्टर 11 आणि दिवाळे गावालगतच्या खाडी किनाऱ्यालगत नियोजित करण्यात आलेल्या कोस्टल रोड विरोधात स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि शिवसेना आक्रमक झाल्यानंतर अखेर या प्रकल्पाची मार्गिका बदलण्याबाबत आश्वासन मिळाल्याचा दावा स्थानिक शिवसेना नगरसेवक अमित पाटील यांनी केला आहे. तर स्थानिक जनभावनेची दखल घेत शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमित पाटील, पूनम मिथुन पाटील, भारती कोळी आणि सरोज पाटील यांनी थेट शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्याकडे धाव घेतली. पर्यावरणाचा विनाश आणि ग्रामस्थांच्या हितावर घाला घालणारी ही मार्गिका तातडीने बदलण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री साहेब जेव्हा आमच्या इलेक्शनमध्ये आले होते आणि त्यांनी इथे प्रचाराला आल्यानंतर पहिलाच आमचा प्रश्न होता की या सेक्टर 11, सेक्टर 15च्या लोकांना जो कोस्टल रोड येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आज बघत असाल तर इथे एवढी मँग्रोव्ह एरिया आहे, हा मँग्रोव्ह एरिया आहे, झाडं आहेत, एवढं सगळं नुकसान होणार आहे. आज जे मेरीटाईम बोर्डाने इथे एवढी मोठी चांगली जेटी बनवलेली आहे, एवढं सगळं खर्च केलेला असताना या कोस्टल रोडमुळे वातावरण दूषित किंवा ट्रॅफिक जाम हे सगळं सहन करायला लागेल. लोकांची मागणी आहे की इथे जे राहत आहेत त्या लोकांना डिस्टर्बिंग आणि चांगला जो माहोल आहे तो ट्रॅफिकवाला होईल. मी त्यांना सजेशन केलं, शिंदे साहेबांनी आश्वासित केलं की मी डिपार्टमेंट आपल्या असल्यामुळे आपण या ठिकाणी मार्ग बदलवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांनी तसं MD साहेबांना कळवलं की हे आमचे 4 नगरसेवक आहेत, अमित पाटील, पूनम पाटील, सरोजताई, भारतीताई या लोकांनीही प्रश्न धरून ठेवला होता शिंदे साहेबांकडे. नंतर आम्ही पत्रव्यवहारही शिंदे साहेबांकडे केलं. मग शिंदे साहेबांनी MD साहेबांचं मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की हे कोस्टल रोडचा प्रश्न हा मार्गी लावा. 4 नगरसेवक ह्या माझे शिवसेनेचे असल्यामुळे यांचाही आम्हाला विचार करायला लागतो आणि लोकांच्याही विचारासाठी हे मार्ग बदलण्याची गरज आहे. मी खरोखरच आज शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि नरेश मस्के साहेबांचे आभार मानतो. तर त्यांनी आम्हाला आश्वासित केले आणि MD साहेबांना ही आम्ही पत्रव्यवहार करून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही हे प्रयत्न करतोय. त्यांनी आश्वासित केले की लवकरात लवकर हे प्रश्न तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही मार्गी लावणार आहोत. आज आम्ही अधिकाऱ्यांना सगळ्यांना भेटून असंच आम्ही त्यांना सुचवलं होतं की ह्या ठिकाणी जे मार्ग आहेत खारघरवरनं तुम्ही ब्रिज बनवून तुम्ही बघत असाल तर एअरपोर्ट रोड लागतो. या बाजूला एअरपोर्ट रोड लागल्यामुळे एअरपोर्टवरनं तुम्ही कनेक्ट झालं एअरपोर्टला तर एअरपोर्टवरनं तुम्ही बेलापूरही जाऊ शकता, अटल सेतूही जाऊ शकता, उल्वा जाऊ शकता, तुम्ही पुन्हा असं सगळं म्हणजे या मार्ग ब्रिजमुळे इकडनं आल्यामुळे बेलापूर पूर्ण डिस्टर्ब होणार आहे. इथे ट्रॅफिक जाम होणार आहे. ती ट्रॅफिक तुम्ही डायव्हर्ट केल्यामुळे ते सुरळीत होऊन जाईल आणि हे सगळं वातावरण व्यवस्थित राहील. त्यांनी ते आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी आश्वासित केलंय की आम्ही हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिवाळा गाव आहे. ते दिवाळा गाव आणि एवढे वर्षानुवर्ष मच्छीमार यांचा धंदा आहे, बिझनेस चालतं. तर त्या लोक होडी लावतायत, कोण काय करतायत, तिथे मच्छी सुकवतायत. ते कोस्टल रोड आल्याने दिवाळा गावातल्या लोकांचा म्हणजे विकासच थांबेल आणि तिकडचे उत्पन्न त्यांचं जे मच्छीमाराचं उत्पन्न तेही खराब होईल. या दिवाळा गावाचाही प्रश्न आहे, सेक्टर 11चाही प्रश्न आहे, सेक्टर 15चाही प्रश्न आहे. खरोखर या ठिकाणी त्यांना जो नाहक त्रास होणार आहे या रोडमुळे, कोस्टल रोडमुळे, त्याचा हा भुर्दंड त्या गाववाले का आणि सेक्टर 15चे का त्यांना ऑप्शन आम्ही दाखवलेला आहे. ह्या रोडने त्यांनी ब्रिज बनवावा आणि तिकडनं ट्रॅफिक सुरळीत करावी. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.